नमस्कार, मी सुवर्णा. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काही महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत. सुरुवात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या संदर्भातली बातमी. प्रवीण दरेकर यांना दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिलेला आहे. मजूर प्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये अटक न करण्याची मागणी हायकोर्टाने फेटाळलेली आहे. प्रवीण दरेकर यांच्या विरोधात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबई बँकेची निवडणूक मजूर प्रतिनिधी म्हणून प्रवीण दरेकर यांनी लढवली होती. या प्रकरणी फसवणूक केल्याचा आरोप करत दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करत प्रवीण दरेकरांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी झालेल्या सुनावणी दरम्यान प्रवीण दरेकरांना दिलासा देण्यास हायकोर्टाने नकार दिलेला आहे. प्रवीण दरेकरांविरोधात गुन्हा दाखल होऊन केवळ 2 दिवस झालेत. तपास अगदीच प्राथमिक अवस्थेत असताना आरोपीला कोणताही दिलासा देणं योग्य ठरणार नाही असं कोर्टाने म्हटलंय. दरम्यान याचिकाकर्त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी रितसर अर्ज करावा असं राज्य सरकारनं म्हटलं आहे. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. अजित, आता कोर्टानं जे म्हटलंय किंवा निर्णय दिलाय त्यामुळे प्रवीण दरेकर यांच्या समोरच्या अडचणी वाढणार आहेत? नक्कीच त्यांच्या समोरच्या अडचणी वाढतील, पण न्यायालयाचा हा अंतिम निकाल नसून न्यायालयाने तातडीचा दिलासा देण्यास नकार दिलेला आहे. पण यापुढे जाऊन प्रवीण दरेकर मुंबई उच्च न्यायालयामध्ये रितसर अर्ज करावा असं देखील मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. त्यामुळे रितसर अर्ज केल्यानंतर होऊ शकतं त्यांना दिलासा मिळेल आणि त्यांना अटकपूर्व जामीन अर्ज त्यांचा मान्य केला जाईल किंवा त्यांना जामीन मिळेल. पण आताची परिस्थिती आपण जर पाहिली तर सरकारी वकिलांनी जोरदार विरोध केला होता या सगळ्या गोष्टींना, की हे प्रकरण जे आहे ईडब्ल्यूचं नसून हे व्यक्तिगत प्रकरण आहे, माफ करा, हे स्वतंत्र प्रकरण आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये आत्ताच गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल होता लगेच आरोपींना दिलासा देणं हे चुकीचं ठरेल. तपास अजून सुरुवात झालेली नाहीये, प्राथमिक टप्प्यामध्ये तपास आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रवीण दरेकर यांना तातडीचा दिलासा देणं योग्य ठरणार नाही असं मत सरकारी पक्षाने व्यक्त केलं आणि त्यानंतरच प्रवीण दरेकर यांचा जो अर्ज होता तो न्यायालयाने दाखल करून घेण्यास नकार दिलेला आहे. मात्र त्यांना रितसर अर्ज करण्याची परवानगी देखील न्यायालयाने दिलेली आहे. नक्की. मात्र आपण बघतोय या प्रकरणामध्ये गुंतागुंत वाढते आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि त्यात एका बाजूला मविया मधल्या नेत्यांवर कारवाई होत असताना दुसरीकडे आता विरोधी पक्षातल्या नेत्यांवर सुद्धा कारवाई केली जाते आणि ही मुद्दामून कारवाई होते असाही आरोप दरेकरांनी केलाय. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत. अजित, या प्रकरणावरून मुद्दा इतकाच आहे की या प्रकरणावरून आता आरोप प्रत्यारोप सुद्धा होऊ लागलेले आहेत. नक्कीच आरोप प्रत्यारोप होतीलच, कारण का जर याआधी आपण पाहिलं तर महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्यावर मंत्र्यावरती गुन्हा दाखल झाला किंवा अटक झाली तर सूडबुद्धीने आणि यंत्रणांचा वापर करून कारवाई केली जाते असं म्हटलं जात होतं. आणि आता तेच भाजपचे नेते म्हणतात, भाजपचे आमदार म्हणतात, देवेंद्र फडणवीस यांची मध्यंतरी चौकशी झाली असेल, प्रवीण दरेकर यांच्यावरती गुन्हा दाखल झाला असेल, त्यांचा प्रसाद लाड यांच्या बाबतीमध्ये घडलेला प्रकार असेल, त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टींचं एकच म्हणणं आहे की आता ज्या राज्य तपास यंत्रणा आहेत ते सर्वजण त्या तपास यंत्रणेचा गैरवापर करतात आणि जाणीवपूर्वक आपल्याला प्रकरण फसवत आहेत. त्यामुळे कुठेतरी या सगळ्याला आता राजकीय स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि प्रवीण दरेकर यांच्या बाबतीत देखील आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. नक्की अजित, असे सोबत राहा. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत. अतुल जी, तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? प्रवीण दरेकर यांना कोर्टानं प्राथमिक पातळीवर सगळा तपास असल्याने दिलासा द्यायला नकार दिलाय. असं म्हटलंय की रितसर जामिनासाठी अर्ज करावा त्यांनी आणि मग सुनावणी होईल. नाही, आता याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जी काही कारवाई आहे ती कारवाई तक्रार झाल्यानंतर ऑडिटरचा रिपोर्ट जो आहे त्याच्यामध्ये दोषी बघितला गेलेला आहे, म्हणून राज्य सरकारने कारवाई सुरू केलेली आहे. सूडबुद्धीनं कारवाई करणारं हे सरकार नाही. रश्मी शुक्लाच्या केसमध्ये सुद्धा जेव्हा संजय पांडे समिती नेमण्यात आली असेंब्लीमध्ये अधिवेशनाच्या काळात, संजय पांडे समिती नेमली, आपण त्यावेळेस डीजीपी होते, तत्कालीन डीजीपी, त्यांनी जो अहवाल दिला त्या अहवालामध्ये त्या दोषी आढळल्या आणि त्याच्यामुळे गुन्हा दाखल झाला. त्यामुळे हे जे सरकार महाविकास आघाडीचं सरकार आहे हे सूडबुद्धीनं कारवाई करण्याचा काही प्रश्न येत नाही. पण गुन्हा केला असेल तर मग सोडायचं कसं? 2000 कोटीचा आरोप त्याच्यामध्ये, भ्रष्टाचाराचा आरोप त्याच्यामध्ये होतो आहे आणि कोऑपरेटिव्ह बँकेच्या संदर्भामध्ये जर असा आरोप होत असेल एवढा मोठा, तर मग त्याच्यात सरकारने कारवाई करू नये असं कोणाचं म्हणणं आहे का?
केल्यानंतर कारवाई करतात त्याला सुडबुद्धीने म्हणायचं का? असं तर नाही आहे ना की FIR नाही, काही नाही आहे, सकाळी घरी जायचं आणि अटक करायची. नक्की तुमच्या पक्षामध्ये आल्यानंतर मग त्याच लोकांवरच्या कारवाया थांबवायच्या, असं काही महाविकास आघाडीच्या संदर्भात नाही आहे. नक्की म्हणजे मवियाने कुठल्याही प्रकारे सुडबुद्धीने कारवाई केली नाही असं अतुलजी आपल्याशी बोलताना न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगत होते. अतुलजी आभार. स्वाती लोखंडे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया. आमच्या प्रतिनिधी थेट आपल्याशी बोलतायत. स्वाती, आपण या सगळ्या प्रकरणासंदर्भात काय सांगाल? आता कुठेतरी प्रवीण दरेकर यांच्या समोरच्या अडचणी वाढलेल्या आहेत, पण प्रवीण दरेकर असोत किंवा भाजपतले अनेक महत्त्वाचे नेते, त्यांचं असं म्हणणं आहे की सुडबुद्धीनं कारवाई केली जाते. नक्कीच आपण थेट या संदर्भात महाविकास आघाडीचे एक आमदार म्हणून भास्कर जाधव यांच्याशी थेट बोलणार आहोत. ते अनेक मतांबाबत खूप वोकल आहेत, थेट त्यांच्याकडे जाणून घेऊया. प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, कारण अटकेपासून कोर्टानं त्यांना संरक्षण देण्यास मना केलंय. मला माहित नाही की कोर्टानं नक्की निर्णय काय दिला, परंतु जर तशा प्रकारचा कोर्टानं निर्णय दिला असेल तर माझ्या दृष्टीने तो योग्यच निर्णय आहे. याचं कारण असं आहे की प्रवीण दरेकर हे स्वतः गेले कित्येक वर्ष आमदार म्हणून लोकप्रतिनिधी आहेत. आज महाराष्ट्रासारख्या विधान परिषदेचे ते विरोधी पक्ष नेते आहेत, आणि अशा माणसाला, आणि त्यातल्या त्यात ते सर्वांनाच तत्वज्ञान ही मंडळी सांगत असते भारतीय जनता पार्टीची, तर त्यांना आपण सहकार संस्थेच्या मार्फत एखादी निवडणूक लढवत असताना आपण मजूर आहोत आणि आपण मजूर सोसायटीचा मेंबर म्हणून त्या मतदारसंघातून मजूर म्हणून निवडणूक लढवणं ही बाब त्यांच्यासारख्या माणसाच्या लक्षात येऊ नये, हे अत्यंत आश्चर्यकारक आहे. अनेक मजूर संघटनांचे अनेक राजकीय नेते हे सदस्य असतात, पण हे जे काही केले ते महाविकास आघाडी सरकारनं सुडबुद्धीने केलंय असं भाजपची टीका आहे. असं आहे की भाजपाची टीका आहे आणि तुम्ही मीडियावाले तेच दाखवता, मला तुमचं आश्चर्य वाटतं. आश्चर्य काय? तुम्ही आज म्हणताय ते दाखवतोय आम्ही. सांगतो ना. मुळामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की आम आदमी पार्टीच्या शिंदे नावाच्या माणसानं माहितीच्या अधिकाराखाली ही मिळवलेली माहिती आणि त्यांनी केलेली तक्रार आणि त्याच्या तक्रारीच्या अनुषंगानं सहकार विभागानं घेतलेला निर्णय, सरकारचा संबंध काय? ते कोर्टात गेले आणि कोर्टानं त्यांना अटक करण्याचे आदेश दिल्यानंतर आणि ते दोषी असल्यानंतर आणि ते दोषी आहे ते त्यांनी राजीनामा देऊन सिद्धच केलेलं आहे. पण महाविकास आघाडीमधली जी मागच्या काही दिवसांमधली घडामोडी बघू आपण, म्हणजे 12 आमदारांची नियुक्ती न होणं, विधानसभा अध्यक्षांना निवडणुकीसाठी राज्यपालांनी परवानगी न देणं, या अशा सगळ्या अटका, परत फडणवीस यांना दिलेली नोटीस, ही सुडबुद्धी नाही म्हणायची का? असं आहे की तुम्हीच बरोबर बोलताय की भारतीय जनता पार्टी किंवा राज्यपालांनी 12 आमदारांना नियुक्ती न देणं हे काम कोणाचं आहे? भाजप. सातत्यानं केंद्र सरकारकडून चौकशा लागणं हे काम कोणाचं आहे? अगदी भाजपाचंच पण आहे. आता जे काम करते ते महाविकास आघाडी करते. एखादी नोटीस गेली की अन्याय आणि तुम्ही करता ते चांगलं सत्कृत्य करता, चांगलं कृत्य करता, आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा हा जो खोटा चेहरा आहे आणि सातत्यानं खोटं परसेप्शन तयार करायचं विरोधकांच्या बद्दल, हे आता जनतेला कळून चुकलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचा खरा चेहरा हा लोकांच्या समोर त्यांच्याच वक्तव्यातून येतोय. त्यामुळे आता कोर्टाने जर दिलासा दिला नाही तर ते योग्यच आहे असं थेट म्हणणं मांडलंय भास्कर जाधव यांनी. महाविकास आघाडीमधल्या अनेक जणांचं हेच म्हणणं आहे की कोणत्याही सुडबुद्धीने हे केलेलं नाहीये. ही तक्रार ज्यांनी दाखल केली त्या तक्रारीवर आधारित हे सगळं सुरू आहे. नक्की. स्वाती, आभार. आपण सविस्तर बोललात भास्कर जाधव यांच्याशी. स्वाती लोखंडे आपल्यासोबत होते. आणि आता आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी भाजप आमदार ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संवाद साधला, तो बघूयात. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना कोर्टानं दिलासा दिलेला नाही आहे आणि याबद्दल बोलण्यासाठी सुधीर मुनगंटीवार आपल्याबरोबर आहेत. पाऊ, दिलासा दिला गेलेला नाही आहे, खरं तर अपेक्षा होती त्यांना, परंतु आता हा दिलासा मिळत नाही असं कळतंय. आपली काय प्रतिक्रिया? नाही, तांत्रिक कारणामुळे हा दिलासा देण्यात आलेला नाही. खरं तर अर्थसंकल्पाच्या चर्चेमध्ये देवेंद्रजी असतील किंवा प्रवीण दरेकर साहेब असतील, हे चिरफाड करतात, मुद्दे उपस्थित करतात आणि या कारणाने दोनही विरोधी पक्ष नेत्यांना अर्थसंकल्पाच्या या चर्चेच्या दरम्यान त्रास देण्याचा,
डिस्टर्ब करण्याचा, त्यांच्यावर तणाव निर्माण करण्याचा आणि अभ्यास करण्याच्या ऐवजी त्यांनी या नोटीसचे उत्तर देण्यासाठी वेळ खर्च करावा, या षडयंत्रातून या घटना घडल्या. CRPC 160 नुसार देवेंद्रजीला नोटीस दिला, पण ते देवेंद्रजी आहे. चक्रव्यूह तोडगं फोडगं आणि चक्रव्यूहातून बाहेर घेऊन यांचा जो सूड घेण्याचा कार्यक्रम होता तो कार्यक्रम अयशस्वी झाला. मग आगा नंबर प्रवीण दरेकरांचा. मजूर सहकारी संस्थेमध्ये आज अनेक मध्यवर्ती बँकेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते याच मतदारसंघातून निवडून आले, त्यांच्यावर कुठेही कारवाई नाही. तिथं मात्र तुम्ही सांगता की ते सदस्य म्हणून कायम राहतील आणि प्रवीण दरेकरांनी तर राजीनामाही दिला, त्या मजूर सहकारी संस्थेतून बाहेर पडले. तरी सुद्धा तुम्ही त्यांना अटकवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना आज तांत्रिक कारणांनी दिलासा नाही, पण मला विश्वास आहे की त्यांना ते तांत्रिक जी कारणं आहे ते दूर करून ते पुन्हा एकदा तर्काच्या आधारावर जातील आणि त्यांना दिलासा प्राप्त होईल. महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी कधी दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांना अधिवेशनाच्या दरम्यान अशा पद्धतीनं अडकवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे का? नाही, असं सरकारही कधी नव्हतं. या अगोदर जे काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचंही सरकार होतं तेव्हा सुद्धा अशा पद्धतीने फारसा कायद्याचा गैरवापर झाला नाही. शिवसेना आल्यानंतर जर आपण बघितलं की छगन भुजबळ साहेब विरोधी पक्ष नेते होते, त्यांच्या घरावर जाऊन तेव्हा हमला केला, शिवसैनिक होते, आणि तेव्हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी याच विधानसभेत उत्तर दिलं, हो आम्ही सरकारमध्ये आहो पण असं खपवून घेणार नाही. आणि तो गोपीनाथ मुंडेंनी सरकारमधून बाहेर पडलं तरी चालेल, पण विरोधी पक्षाच्या नेत्याचा सन्मान कमी होईल असं आम्ही करणार नाही. भारतीय जनता पार्टीची भूमिका राहिली आहे. आम्ही लोकशाहीवादी आहोत, पण आज शिवसेनेने जनादेशाचा अवमान करत, बैमानी करत ते सरकारमध्ये आले. आता ते जे बैमानीच्याच मार्गावर आलेत त्यांच्याकडून चांगली अपेक्षा कशी करायची, ते बैमानी करताय. प्रवीण दरेकर हे चक्रव्यूह कसं भेदणार आहे आणि सध्या प्रवीण दरेकर कुठे आहे, आपल्याला काही कल्पना आहे का? असं आहे की तेव्हाही महाभारतात कौरव विविध पद्धतीने पांडवांना त्रास द्यायचे. आत्ताही या भारतातही हा प्रयत्न महाराष्ट्रात होतोय. आता प्रवीण दरेकरची ती तांत्रिक कारणं आहे ती दूर करून निश्चितपणे या संदर्भामध्ये त्यांना दिलासा प्राप्त होईल. आता जर टेक्निकल कारणं कोर्टामध्ये देण्यात आले आहे सरकारच्या वतीने, ते दूर होतील. आणि प्रवीण दरेकरांना त्रास देण्याच्या भावनेने जरी यांनी काम केलं तर आपल्याला माहिती आहे, जाको रखे साखिया, मग ते थोडंसं शब्द चुकत असतील, मार सके ना कोय, तसं यांनी प्रयत्न केला तरी काही अडचण नाही. प्रवीण दरेकर कुठे आहे याबद्दल आपल्याला काही कल्पना आहे? मग या क्षणी माहीत नाही, कारण मी विधानसभेत होतो आणि मी सभागृहात असल्याने बाकी गोष्टींची मग माहिती आहे. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते सुधीर मुनगंटीवार, ज्यांनी स्पष्ट केलेलं आहे की या ठिकाणी दरेकर सुद्धा हा चक्रव्यूह भेदतील आणि पुन्हा एकदा सभागृहात येतील. वेळेने सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. प्रवीण दरेकर यांच्या समोरच्या अडचणी वाढू शकतात. 2च दिवस झाले त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल होऊन. एकीकडे पोलिसांकडून होणारी कारवाई, दुसरीकडे डीसीपी रँकचे असणारे सौरभ त्रिपाठी यांना फरार घोषित करण्यात आलेलं आहे. कसं पाहता याकडे? कधी सचिन वाजे, कधी हे डीसीपी, म्हणजे एक पोलीस खातं राहिलेलं आहे की आता सर्कस झालेलं आहे, हे राज्य सरकारने सांगावं आम्हाला. हे पोलीस खातं राहिलेलं आहे की सर्कस झालेलं आहे हे राज्य सरकारने सांगावं. मात्र विरोधी पक्षनेत्यांवर करण्यात आलेली कारवाई ही सूडबुद्धीने करण्यात आलेल्याचं या ठिकाणी आमदार नितेश राणेंनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह मी तुषार, न्यूज 18 लोकमत, विधान भवन, मुंबई. विधान भवनामधून वेगवेगळ्या घडामोडी समोर येत आहेत, वेगवेगळ्या नेत्यांच्या वेगवेगळ्या विषयांवरच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. पण आपण पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे येऊया. प्रवीण दरेकर यांच्या अडचणी वाढू शकतात, कारण हा सगळा तपास, त्यांच्या प्रकरणासंदर्भातला सगळा तपास हा प्राथमिक पातळीवरचा आहे. 2च दिवसांपूर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, म्हणून आत्ता लगेचच त्यांना दिलासा देणं शक्य होणार नाही. मुंबई हायकोर्टाकडून त्यामुळे दिलासा देण्यास नकार देण्यात आलेला आहे. रीतसर त्यांनी जामिनासाठी अर्ज करावा आणि मग त्यावर सुनावणी होईल असं कोर्टाकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे. दरेकर कुठे आहेत असं सुधीर मुनगंटीवार यांना विचारलं असता त्याविषयीची मला कल्पना नाही असं सांगण्यात आलेलं आहे सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून. मात्र सुधीर मुनगंटीवार यांनी हेही स्पष्ट केलं की वेगवेगळ्या पातळ्यांवर, सभागृहात असो किंवा सभागृहाच्या बाहेर, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर हे विरोधी पक्षनेत्याची भूमिका ही अत्यंत चोखपणे बजावत आहेत आणि विरोधकांवर टीका करत आहेत, म्हणून सूडबुद्धीनं कारवाई केली जाते.
छोटासा ब्रेक, लगेच भेटू अजून काही बातम्यांसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. महाराष्ट्राची खबरबातमध्ये पुन्हा एकदा स्वागत. वळूया पुढच्या बातम्यांकडे. पेनड्राईव्ह प्रकरणाची चौकशी सुरू असून सीडी योग्य वेळी बाहेर काढली जाईल असा सूचक इशारा दिलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी. ही महत्त्वाची बातमी आहे. पेनड्राईव्ह बाबत गृहमंत्र्यांशी चर्चा झालेली आहे. दाऊदसोबत माझंही नाव जोडलं होतं याची आठवण खडसेंनी करून दिली आहे. ही गोष्ट आत्ताची नाहीये, मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही असं त्यांनी नमूद केलंय. पेनड्राईव्ह प्रकरण गाजलं त्या संदर्भामध्ये आदरणीय वळसे पाटील साहेबांनी विधानसभेमध्ये सांगितलं आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की याच्यामध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल अशा स्वरूपाचे पेनड्राईव्ह, अशा स्वरूपाचे सीडी वगैरे मी अनेक वेळा पाहिलेले आहे आणि त्यामुळे त्याच्यामधलं काय तथ्य आहे ते चौकशींतीच बाहेर येईल आणि त्याच्यामध्ये जे गृहमंत्र्यांनी सांगितलं दूध का दूध पाणी का पाणी ते समोर येईल. राष्ट्रवादी जॉईन करत असताना आता म्हणाल की एक सीडी माझ्याकडेही आहे आणि ती मीही लावणार आहे. ती सीडी अजून बाहेर का निघत नाही? नाही, सांगितलं आहे, वेळ नव्हते सांगितले, योग्य वेळी येईल असं सांगितलं. इतकं झाल्यावर सीडीची वेळ मला नाही वाटत की वेळ योग्य आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं कौतुक केलंय. बावनकुळेंचं काम उत्तम होतं, तसंच बावनकुळेंच्या काळात राज्यात लोडशेडिंगचा प्रश्न कमी होता असंही फडणवीसांनी म्हटलंय. यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊतांवर टीका केली. दरम्यान देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहे. त्यावेळी त्यांनी 5 राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार आणि नेत्यांशी चर्चा केली. कुठली बावनकुळेची चौकशी नाही आहे. पहिली गोष्ट तर अशी आहे की हे सगळे जे प्रोजेक्ट्स आहेत, हे प्रोजेक्ट्स अतिशय ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहेत. या प्रोजेक्ट्समुळे महाराष्ट्राला फायदाच झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे प्रोजेक्ट्स करतं कोण? साधं एवढं तरी त्यांना समजायला पाहिजे, हे काही मंत्री करत नाही, कंपन्या प्रोजेक्ट्स करतात. हे सगळे प्रोजेक्ट जे आहेत, आपल्या ज्या 3 कंपन्या आहेत महाराष्ट्र सरकारच्या, त्या 3 कंपन्या ते प्रोजेक्ट करत असतात. त्यामुळे अशा प्रकारे नुसत्या घोषणा करून आणि कोणी अडचणीत येतच ना आणि बावनकुळेंनी उत्तम काम केलं, काय बावनकुळे कुठे अडचणीत येऊ शकत नाही. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या चौकशीच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मला हे विचारायचं आहे, म्हणजे संजय राऊतांना आणि शिवसेना पक्षाला हेच विचारायचं आहे, ते गाण्यानं कोण होता असं तू, काय झालं असं तू, अरे वेड्या असा कसा वाया गेला असं तू, अशा प्रकारची अवस्था ही का तुमचे संजय राऊत साहेब दिसते आहे? कुठे ते जाज्वल्य बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व की जे काश्मीरी पंडितांच्या मागे उभं राहायचं आणि आज काश्मीरी पंडितांवर झालेला अत्याचार दाखवला तरी तुम्हाला मिरची लागते? इतके का बदलले तुम्ही? काय कारण आहे त्याचं बदलण्याचं? राज्याचे पोलीस, राज्याच्या तपास यंत्रणा एखाद्या गुन्ह्याबाबत, लफंगगिरीबाबत तुमची चौकशी करू शकत नाही का? तुम्ही कायद्याच्या वर आहात का? रडताय कशाला? मला का बोलवता, मला का बोलवता, आमच्या लोकांना का बोलवता? हा, का रडताय? जा ना सामोरे, रस्त्यावरती येऊन नौटंकी कसली करताय? राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी विधानसभेमध्ये अर्थसंकल्पाच्या चर्चेवर उत्तरं दिली. नैसर्गिक आपत्ती आणि कोरोना संकटामुळे राज्याची महसुली तूट वाढल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्राने जीएसटीचा परतावा दिला नसल्याचं अजित पवार म्हणाले. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि निवृत्ती वेतनावर सरकारचा 60% खर्च होत असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोनाला हलक्यात घेऊ नका, चीनमधील 15 शहरांमध्ये लॉकडाऊन लागल्याचं अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं. कर्ज वाढण्याचे कारण देखील सभागृहालाही माहिती आहे आणि ज्यांचा ह्याच्यामध्ये अभ्यास आहे त्यांनाही माहिती आहे की नैसर्गिक आपत्ती, त्याच्यामध्ये कोरोनाचं संकट आलं, त्याच्यामध्ये शेतीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्याच्यामध्ये तोक्त्यासारखं वादळ आलं, चक्रीवादळ बरोबरच अतिवृष्टी झाली, त्याच्यामध्ये अवकाळी पाऊस. पुन्हा एकदा त्या संकटावर मात करून राज्याला पुढे कसं नेता येईल ह्याच पद्धतीचा प्रयत्न अध्यक्ष महोदय कुठल्याही राज्यकर्त्यांना करावा लागतो आणि त्याच्यामुळे ह्याच्यात आम्हाला 14,000 कोटी रुपये कर्जातल्या रकमेच्या पैकी 14,000 कोटी रुपये आमचे ह्याच्यामध्ये खर्च करावे लागले.
ज्या चीनमधनं कोरोना वाढीला लागला त्या चीनमध्ये आज 15 पेक्षा जास्त महत्वाची शहरं लॉकडाऊन झालेली आहेत. म्हणजे एवढं काही आपण फार लाईटली घेण्याची गरज नाही. आपण हे गंभीरतेनेच बाब घेतली पाहिजे. पुण्यासारखं मोठं जवळपास 1.5 कोटी लोकसंख्या असणारं त्यांचं एक शहर ते पण लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे. ते कदापि तो आजार बाहेर पुन्हा वाढू नये, चौथी लाट येऊ नये हीच आपली सगळ्यांची इच्छा आहे. आणि त्याकरता केंद्र सरकारपासून पार राज्याच्या पर्यंत महानगरपालिका नगरपालिका सगळ्यांनीच आपापल्या परीनं काम केलं. जीएसटी मधून केंद्र सरकारचे जे पैसे मिळायचे ते आता 5 वर्ष यंदाच्या वर्षी ते संपतायत. त्याच्यामुळे तेही पैसे मिळणं आता आपल्या महाराष्ट्राला नाही संपूर्ण देशातल्या कुठल्याही राज्याला ते आता बंद होणार आहेत. आम्ही प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये जे आमची बैठक असते आम्ही केंद्रीय मंत्र्यांना पण सांगतो किंवा ते जीएसटी काउन्सिलमध्ये ह्याच्यामध्ये पुन्हा तुम्ही गंभीरपणे विचार करा. अर्थात ते काय करतील तो आता मला सांगता येत नाही. परंतु ह्या एकंदरीत चर्चेमध्ये बोलत असताना कर्जाच्या बद्दल देखील अध्यक्ष महोदय बोललं गेलं. निधी वाटपाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फडणवीसांवर टीका केली. निधी वाटपात कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला नाही आहे, तर भेदभाव करून सरकार चालत नसल्याचं अजित पवार म्हणाले. भेदभाव केला तर 4 दिवसही सरकार चालणार नाही असं त्यांनी सांगितलं. दरम्यान सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मवियामधील पक्षांना लक्ष्य केलं होतं. अर्थमंत्री अजित पवारांनी स्वतःच्या पक्षाला अधिक निधी घेतल्याचं लक्षात आणून देत फडणवीसांनी शिवसेनेलाही डिवचलं होतं. या टीकेला अजित पवारांनी आज प्रत्युत्तर दिलं. या 5,48,777 कोटीपैकी राष्ट्रवादी काँग्रेसला किती मिळाल्या? त्यांच्या खात्यांना 3,14,820 म्हणजे 57%. काँग्रेसच्या खात्यांना किती आहेत? 1,44,193 कोटी म्हणजे 26%. आणि परब साहेब आपल्या शिवसेनेची काय परिस्थिती बघा, 90,181 कोटी म्हणजे 16%. 16%. आणि जिथे पगार जास्त द्यावा लागतो अशी खाती राष्ट्रवादीकडे नाही आहेत. ती खाती काँग्रेसकडे आहे. शिक्षण विभाग ती खाती तुमच्याकडे आहे, उच्च शिक्षण विभाग. त्यामुळे अजितदादांना मानलंच पाहिजे. डंके की चोट पे काम. मागच्या वेळेस हेच केलं, याही वेळेस असं पाहिजे ठाम, एकदम ठाम. सगळा पैसा राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादी. काय 57%. कधी कधी काही सन्माननीय सदस्य नीट म्हणजे ह्याच्या खोलात न जाता पेपर नुसता वाचला, अरे काय चाललंय, म्हणजे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना राज्यामध्ये वाटेल काय उद्धव ठाकरे साहेबांना कळतं की नाही, दिसतं की नाही, अरे काय म्हणजे असंच वाटणार. किंवा बाळासाहेब थोरात काय करतात, हे काय करतात, असं काही नसतं. आणि तुम्हालाही माहिती आहे मुनगंटीवार साहेब, ज्यावेळेस आपण हे सगळं तयार करतो त्याच्यावर फायनल सही राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांची असते आणि संपूर्ण मंत्रिमंडळ त्याला मान्यता देतं. आणि कुठलंही सरकार कुणालाही चालवायचं म्हटलं, टिकवायचं म्हटलं, पुढे न्यायचं म्हटलं तर सगळ्यांना असा भेदभाव करून चालणारच नाही. भेदभाव केलं तर सरकार 4 दिवस देखील चालणार नाही. संत तुकाराम महाराजांचा एक अभंगात एवढंच सांगतो की सत्य आम्हा मनी नवे गबाळाचे धनी देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयासी बरे. त्याच्यामध्ये मला याच्यामध्ये राजकारण करायचं नाही. आपण अनेक जण मला ओळखता, बरेच वर्ष मी ह्या सभागृहामध्ये सदस्य म्हणून काम करतो आणि काम करत असताना भेदभाव न करता जेवढा काही मदत करता येईल, न्याय देता येईल तशा पद्धतीनं न्याय देण्याचा प्रयत्न प्रत्येक बाबतीच्या सदस्यांच्या मध्ये करत असतो. शिवसेनेचे रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचा आरोप प्रकरणामध्ये 2 दिवसांपासून पीडिता गायब आहे आणि ती पीडिता सापडल्याची बातमी समोर येते. मध्यरात्री एका गावात अर्धवट गुंगीत अवस्थेत ती सापडली असल्याचं समोर येत आहे. गोव्यातील मडगावच्या कोलवा या गावात ती सापडली आहे. गोवा पोलिसांनी याची गंभीर दखल घेतलेली आहे.
इंजेक्शन देऊन काही व्यक्तींनी या पीडितेला महाराष्ट्रातून नेलं असं धक्कादायक वास्तव समोर येत आहे. पीडितेला नेणाऱ्यांमध्ये काही पोलीस होते का असाही संशय आहे. तसा तपास आता केला जाईल. गोवा पोलीस पीडितेपर्यंत पोहोचलेले आहेत. पीडिता आता गोवा पोलिसांच्या ताब्यात आहे. पुणे पोलीस ज्यांना ही सगळी घटना कळवली गेलेली आहे, पुणे पोलीस आपल्या पीडितेच्या आईवडिलांना घेऊन गोव्याला सुद्धा पुढच्या काही तासांमध्ये पोहोचतील. पण या प्रकरणामुळे या सगळ्या घटनेतलं गूढ वाढलेलं आहे. पीडिता गायब होणं आणि या सगळ्या प्रकरणात पोलीसही, महाराष्ट्र पोलीसही सहभागी होते का, हे सगळं फार किचकट आणि गंभीर प्रकरण. चित्रा वाघ या सगळ्या प्रकरणात काय म्हणाल्या तेही आपण ऐकूयात. बलात्कारी नेता रघुनाथ कुचिकने अत्याचारित केलेली मुलगी ही 2 दिवसांपासून बेपत्ता होती. पण काल रात्री 11:30च्या आसपास तिचा फोन मला आला होता आणि तिने त्यावेळेला सांगितलं, मी कुठं आहे मला माहिती नाही, पण मला मदतीची गरज आहे. रात्रीची वेळ होती. तिला म्हटलं आजूबाजूला जर कुठली घरं असतील तर ते दरवाजे ठोकठव आणि तिथले जे व्यक्ती असतील माझ्याशी बोलणं करून दे. त्या पद्धतीने तिने केलं. एक गृहस्थ त्या ठिकाणी आले. मी त्यांच्याशी बोलले. कुठलं गाव आहे म्हटलं तर कोलवा गाव सांगितलं त्यांनी आणि मडगावमध्ये हे आहे, म्हणजे गोव्यामध्ये. हे झाल्यानंतर मी त्यांना विनंती केली की या मुलीला कृपया आपण गोवा पोलिसांपर्यंत पोहोचवावं. देण्यात आली. माझ्याकडनं कुठल्या पेपर्सवर सह्या घेण्यात आल्या. नंतर काय झालं मला आठवत नाही आणि आता मी या ठिकाणी पडली आहे असं तिने मला सांगितलं. तिचा फोन झाल्याबरोबर ताबडतोब मी पुण्याच्या शिवाजीनगर सिनियर PI अनिता मोरे यांना संपर्क केला. त्यांना झालेली सगळी घटना सांगितली आणि त्यांनी आता पुणे शहर आणि ग्रामीण या दोन्ही पोलिसांच्या टीम गोवा पोलिसांच्या इथं पोहोचत आहेत. मुलीचे आई वडील जे तिच्यासोबत नव्हते ते त्यांच्या घरी होते, ते सुद्धा त्या ठिकाणी येत आहेत. त्यासाठी जबाबदार लोकांनी बेजबाबदार वक्तव्य करू नये. मुलीचे आई वडील हे तिच्या घरीच होते आणि मुलगी ही बेपत्ताच होती आणि तिचा काल रात्री फोन आल्यामुळे किमान या गोष्टी आपल्याला सगळ्यांना कळलेल्या आहेत आणि त्यामुळे अशी बेजबाबदार वक्तव्य करू नये आणि आपला बावळटपणा कधी आणि कुठे करावा याचं थोडं तरी तारतम्य आपल्याला बघायला पाहिजे. यानंतरची बातमी नाशिकमधून आहे. नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी पोलीस चौकीत पार्टी करणाऱ्या पोलिसांची पाठराखण केली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी चौकीत दारू पार्टी केल्यानंतर या संदर्भात माहिती देताना आयुक्त दीपक पांडेंनी अजब तर्क लावलाय. शहरात अनेक ठिकाणी टपरीसारख्या पोलीस चौकी आहेत. अशा पोलीस चौकीत काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची मानसिकता खराब होत असल्याचा अजब तर्क लढवला गेलाय. कर्मचाऱ्यांची मानसिकता खराब होते, यातूनच या घटना घडतात असं दीपक पांडे म्हणाले. त्यामुळे जनतेचे रक्षणकर्तेच पोलीस चौकीला दारू अड्डा बनवत असतील आणि नाशिकचे आयुक्त दीपक पांडे त्यांना पाठीशी घालत असतील तर नेमकं सामान्य जनतेनं न्याय मागायचा कुणाकडे असा प्रश्न निर्माण झालेला आहे. महासंचालकाची मान्यता नाही आहेत असे चौक्या जे आहेत ते मनुष्यबळ अभावी ते बंद केला पाहिजे किंवा कमीत कमी ठेवली पाहिजे. तर असे जे पत्रेने उभारलेल्या, जितकं टीन शेड्सने उभारलेल्या जे चौक्या आहेत ज्याचे गैरवापर होण्याची शक्यता खूप जास्त असते, असे चौक्याचे जे आहेत आढावा घेऊन ते शासनाला प्रस्ताव पाठविण्यात येईल आणि असे चौकी जे आहेत ते बंद करण्यात यावं मनुष्यबळ अभावी असा शिफारिश करण्यात येईल. नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील DK नगर पोलीस चौकीमध्ये ओली पार्टी करणाऱ्या पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या प्रकरणी 4 पोलिसांवर निलंबनाची कारवाई झालेली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. या पोलीस चौकीमध्ये पोलिसांची ओली पार्टी रंगलेली असतानाच एक नागरिक तक्रार करण्याकरता तिथे गेला. पोलिसांच्या पार्टीचा रसभंग झाला, त्यामुळे रागातून या तक्रारदाराला पोलिसांनी बदडलं किंवा पदडून काढलं. सर्वसामान्य नागरिकांकडून या सगळ्या प्रकरणाबाबत संताप व्यक्त केला गेला. IPS रश्मी शुक्ला यांच्या संदर्भातली बातमी आहे. आज त्यांचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे. फोन टॅपिंग प्रकरण जे खूप मोठ्या प्रमाणात गाजलं, त्या प्रकरणामध्ये त्यांचा जबाब नोंदवला गेलाय. कुलाबा पोलिसांनी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला. साधारणपणे 2हून अधिक तास म्हणजे 2.5 तासांनंतर शुक्ला या पोलीस स्टेशन बाहेर आल्या. इतक्या वेळ त्यांना अनेक प्रश्न विचारले गेले आणि त्यांचा जबाबही नोंदवला गेला अशी माहिती समोर येते. शंभर कोटी वसुली प्रकरणासंदर्भातली बातमी आता बघूया. हेही प्रकरण प्रचंड गाजलं. याच्याविषयी
अनेक प्रश्न उपस्थित झाले। चांदीवाल आयोगाचा आजचा शेवटचा दिवस आहे। आयोगाच्या कामकाजाचा या प्रकरणासंदर्भातला शेवटचा दिवस आहे। चांदीवाल आयोग काय अहवाल देतं याची उत्सुकता आहे। या अहवालामध्ये काय नेमकं नमूद केलं जातं हे बघणं महत्त्वाचं आहे। अनिल देशमुख यांच्यापासून सचिन वाझे आणि परमवीर सिंग यांची बाजू चांदीवाल आयोगानं ऐकलेली आहे। त्यामुळे चांदीवाल आयोग काय अहवाल देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। औरंगाबादच्या वैजापूर इथल्या शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या आधीच त्यांच्या विरोधात महिलेला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। पीडित महिलेच्या पुरवणी जबाबानंतर विनयभंगाचं कलम लावण्यात आलेलं आहे। भाजपच्या कार्यक्रमाला गेल्याचा राग मनात धरून आमदार रमेश बोरनारे यांनी स्वतःच्या भावाच्या बायकोला शिवीगाळ केली आणि बेदम मारहाण केली असा आरोप करण्यात आलेला होता। राज्यभर आयकर विभागाने छापे टाकलेले आहेत। युनिव्हर्सल एज्युकेशन ग्रुपवर छापा टाकण्यात आलाय। UEGचे सर्वेसर्वा जेसुसला यांच्या घर आणि कार्यालयांवर देखील छापे टाकण्यात आलेत। आयकर चोरी प्रकरणी छापे टाकल्याची माहिती समोर येते आहे। राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी आयकर विभागाचे छापे पडतायत। त्यामुळे या प्रकरणावरून सुद्धा राज्य विरुद्ध केंद्र असा संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे। वेगवेगळ्या शहरांमध्ये छापेमारी झालेली आहे। आजपासून 12 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलांकरता लसीकरण सुरू झालंय। मात्र लसीकरणासाठी जे ॲप बनवण्यात आले तेच पूर्व उपनगरातील पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात लसीकरणासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे। दुपारी 12 वाजता सुरू होणारं लसीकरण 2 तास उशिरानं सुरू झालं, पण मुलं आणि पालक मात्र लस घेण्यासाठी बसले होते। ताटकळत त्यांना बसावं लागलं। 2 वाजेच्या सुमारास लसीकरणाला सुरुवात झाली। रमोना चौधरी ही पहिली लाभार्थी जिला राजावाडी रुग्णालयात पहिला डोस मिळाला। मुलांच्या गटात पहिला डोस सोहम केवल रमाणी याला मिळाला। या दोघांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी। आजपासून 12 ते 14 वयोगटातील देशभरातल्या मुलांना लसीकरणाला सुरुवात झालेली आहे। मी आता राजावाडी रुग्णालयात आणि या ठिकाणी सकाळपासूनच मुलांमध्ये उत्सुकता होती जे लसीकरण करण्यासाठी आलेले होते। जवळपास 15 ते 20 जणांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि आता लस टोचण्याला सुरुवात झालेली आहे। हा पहिला मुलगा लाभार्थी आहे। यापूर्वी 2 मुलींना ही लस देण्यात आली होती आणि आता हा तिसरा जो आहे तो मुलगा आहे, त्याला लस देण्यात आलेली आहे आणि त्याला सुद्धा आनंद झालेला आहे। आपण लस घेतल्यानंतर त्याला चॉकलेट सुद्धा देण्यात येत आहे। आपण बघू शकतो चॉकलेट घेत आहे हा मुलगा। कुठेतरी त्यांना प्रोत्साहन मिळावं, चांगलं हे राहावं यासाठी ही सगळी जे रुग्णालय प्रशासन आहे त्यांच्या वतीनं हे सगळं मुलांना देण्यात येत असल्याचं पाहायला मिळतं। आपण त्याची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। क्या नाम है आपका, क्या बताएंगे? सोहम। लस लिया है आज, वैक्सीन लिया है, कैसा लग रहा है, क्या बताएंगे? अच्छा लग रहा है, अभी कोविड से सेफ लग रहा है। बाकी बच्चों को आप क्या आह्वान करेंगे, क्या लस लेने के लिए, वैक्सीन लेने के लिए बोलेंगे? यस ऑफ कोर्स, हाँ बोलना चाहूँगा ताकि दूसरे लोग भी सेफ हो जाए। हे बोलण्यासाठी आपल्यासोबत रुग्णालयाच्या मेडिकल ऑफिसर आहेत, आपण त्यांना बोलूया। मॅडम, कशा प्रकारची सुविधा देण्यात आलेली आहे, काय सांगणार याविषयी? आमच्याकडे त्याच्यासाठी सेपरेट बूथ्स बनवलेले आहेत, सेपरेट रजिस्ट्रेशन काउंटर्स आहेत, वेगळा स्टाफ अपॉइंट केलेला आहे। परत वॅक्सिन्स आम्ही मागवलेले आहेत। कालच आमच्याकडे वॅक्सिनचा स्टॉक आलेला आहे, तो आम्ही व्यवस्थित स्टोअर केलेला आहे ILRमध्ये। सेपरेट जसे ICMRच्या गाईडलाईन्स आहेत ते आम्ही फॉलो करतो, त्याप्रमाणे आमच्याकडे सगळं काम चालू आहे। नंतर वेगवेगळे टप्पे पार पडले। ह्या मुलांचा जो टप्पा आहे हा पण तेवढाच महत्त्वाचा आहे। मुलं आपली राहिली होती, तर आता या मुलांना आपलं प्रोटेक्शन मिळणार आहे, ही मोठी आनंदाची गोष्ट आहे। ही आपली इंडिजिनियस लस आहे, वेगळी लस आहे, मुलांसाठी स्पेशल तयार केलेली लस आहे। ती आम्हाला लस उपलब्ध झाली, आपल्याकडे 1000 डोस आज आहेत आणि आपण त्या मुलांना देऊन आजपासून सुरुवात केलेली आहे। खूप आनंदाची बाब आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मंदुबेचा मनोज कुलकर्णी, न्यूज 18 मुंबई। बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक पहा, फक्त न्यूज 18 लोकमत। महाराष्ट्राची खबरबातमध्ये पुन्हा एकदा स्वागत।
होळीसाठी गृहविभागाकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. होलिका दहन आणि रंग खेळण्याविषयी नियमावली आहे. त्यानुसार रात्री 10 वाजण्याच्या आधी होलिका दहन करावं लागणार आहे. होलिका दहनमध्ये डीजे आणि गर्दीवर बंधनं लादण्यात आली आहेत. यावेळी मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्यांवर सक्त किंवा कडक कारवाई केली जाईल. तसंच बळजबरीनं रंग लावल्यावर कारवाई केली जाणार आहे. कोकणात वर्षानुवर्ष चालत आलेला होळी हा सण पारंपरिक संस्कृती आणि प्रामाणिक श्रद्धेनं आजही साजरा होतो. शिमगोत्सवात कोकणात वेगवेगळ्या परंपरा जोपासल्या जातात. शिमगोत्सवामध्ये होळीच्या कालावधीत गावागावातील मंडळांच्या वतीनं गोमूचा नाच खेळला जातो. एका मुलाला स्त्रीचा वेश परिधान करून त्याच्या पायात घुंगरू बांधून या गोमूला संपूर्ण गावात फिरवलं जातं. शिमगोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी मुंबईत किंवा इतर राज्यात राहत असलेल्या कोकणी माणसाला गावी जाण्याची ओढ लागते. ती विलक्षण ओढ असते. त्यामुळे मुंबईत राहिलेल्या चाकरमानी 2 दिवसाची सुट्टी काढतो आणि शिमग्याला गावी जातोच. होळी आणि धुळवड अगदी एका दिवसावर येऊन ठेपलेली आहे. होळी आणि धुळवडीचा आनंद लुटत असताना स्वतःची इतरांची काळजी घ्या. आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या. बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. newseighteen.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवर फॉलो करा. म्हणजे ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.